घरात मुलगी असेल की तिचं खूप मोठं लग्न करून देणं किंवा कुठल्या मोठ्या घराण्यात तिला देण्यासाठी आपण पैसा जमा करतो, पण मला वाटतं तो पैसा जर तिच्या करिअरसाठी लावला, आपण जर तिचं करिअर बनवण्यासाठी लावला, तर तिला तिच्या पायावरती उभं करण्यासाठी लावला, तर मला असं वाटतं की तिला चांगली स्थळं स्वतः समोरून येतील, तिला निवडायची संधी मिळेल. तर पहिलं तिला सक्षम, तिला चांगल्या पद्धतीने निर्भर बनवा आणि उद्या मग ती तुमचं नाव मोठं करेल असं मला वाटतं. नमस्कार. मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. दर्शक हो, नवी मुंबई आणि परिसरातील विविध घडामोडीत अग्रेसर असणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या आपण मुलाखती घेत असतो. त्या अंतर्गत आज आपण एका अतिविशिष्ट व्यक्तीसोबत आहोत. त्या व्यक्तीचं नाव आहे अभिलाषा म्हात्रे पाटील. अभिलाषा म्हात्रे पाटील म्हटलं की कबड्डी हे ओघानेच आलं. भारताच्या महिला कबड्डी संघातून खेळताना भारताला विविध प्रसंगी सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या संघाची कर्णधार म्हणून अभिलाषा वावरलेली आहे. तिला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे. त्याखेरीज विविध संस्था संघटना यांच्याकडून तिचा यथोचित गौरव केलेला आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची क्रीडा अधिकारी ही जबाबदारी अभिलाषा म्हात्रे पाटील पेलत आहे. अशा या अभिलाषाचं मी आपलं नवे शहरच्या या मुलाखतीच्या सत्रात हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, मी अभिलाषा म्हात्रे पाटील. नवे शहरचे उपसंपादक राजेंद्रजी घरेत सर यांनी आज मला इथे बोलवलंय. माझ्या क्रीडाविषयक अनुभवाबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानते. धन्यवाद अभिलाषा आणि तुझं स्वागत. सर्वात पहिला माझ्या मनात येणारा नेहमीचा प्रश्न, कबड्डी हा धटिंगण लोकांनी खेळायचा, दांडगायचा मैदानातला खेळ आहे. मातीत माखायला लागतं, गुडघे फुटतात, जखमा होतात, ढोपरं फुटतात, असा खेळ आहे. असं असताना एक मुलगी म्हणून या खेळाकडे तू कशी वळलीस आणि यासाठी तुला काही पारिवारिक पार्श्वभूमी वगैरे आहे का? खरं सांगायचं तर माझ्या घरातच कबड्डी आहे. माझे आई बाबा ही कबड्डी खेळलेले आहेत आणि प्रोफेशनली माझे दोन्ही मामा मारुती म्हात्रे आणि नवनाथ म्हात्रे हे रायगड पोलीस मधून खेळतात. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या रक्तातच कबड्डी होतं आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. आणि माझा खेळाची सुरुवात माझ्या शाळेच्या ग्राउंडवरतीच झाली. तिथेच माझा संघ चेंबूर क्रीडा केंद्र ह्याचा सराव चालायचा. माझे सर कोच श्री सुहास कदम ह्यांच्याकडे मी घडले. शाळेतच सराव असल्यामुळे आम्ही रेग्युलर प्रॅक्टिसला जायचो आणि माझे सर स्वतः राष्ट्रीय कोच आहेत, आता शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांच्यामुळेच मी आज ह्या खेळाकडे वळले आणि इथपर्यंत पोहोचू शकले. तुझ्याकडे हा खेळ चांगल्या प्रकारे आहे, तुझ्या अंगात कबड्डी आहे हे लक्षात आल्यानंतर आणि तुला संधी दिल्यानंतर तुला शाळकरी जीवनामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उतरण्याची संधी कधीची आहे? मी 9वीत असताना मी पहिल्यांदा स्कूल नॅशनल साठी बाहेरील राज्यात गेले. निवड झाली माझी. तिथे मी महाराष्ट्राच्या संघातून खेळत असताना तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल आलं होतं आणि ती माझी पहिली संधी. आणि मला असं वाटतं की कबड्डी ह्या खेळाकडे वळणं, बघण्याचा दृष्टिकोन तिथून माझा बदलला. भारताच्या राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर कसं वाटलं आणि कधीचा तो योग आहे, किती सालचा? 2006 मी भारताचं पहिलं प्रतिनिधित्व केलं. साऊथ एशिया गेम्स म्हणून श्रीलंकेला झाले होते, तेव्हा मी भारताकडनं पहिल्यांदा खेळले आणि तिथे सुद्धा भारताला आम्हाला सुवर्ण पदक मिळवून देता आलं. वा. अभिलाषा मात्र म्हणजे ती टीम मध्ये असली का सुवर्ण पदक येणार हे जणू समीकरणच झालं होतं त्या काळामध्ये. माझा प्रश्न जरासा वेगळा आहे. तू संघात असताना तू संघाचं प्रतिनिधित्व करत असताना इराणच्या महिला क्रिकेट संघाला, इराणच्या महिला म्हणजे उंच धिप्पाड शरीराने मजबूत
अशा संघाला हरवून तुम्ही मुलींनी ते सुवर्ण पदक भारतासाठी जिंकून आणलं. कबड्डी हा ताकदीचा खेळ आहे, याच्याबद्दल वाद नाही. चपळता वगैरे सगळं आहे, पण ताकद सुद्धा आहे. तर एवढ्या बलाढ्य संघाला, उंचापुऱ्या दिप्पाड मुलींना हरवताना, त्यांच्याशी खेळताना, त्यांचा मुकाबला करताना तुमचं काय नियोजन असायचं? इराण ह्या संघाकडे जर आपण ताकदीने खेळायला गेलो किंवा स्पीडने खेळायला गेलो तर आपण त्यांना हरवू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे खूप भरभक्कम ताकद आहे. काही तंत्र वापरले, काही स्ट्रॅटेजीज आम्ही क्रिएट केल्या होत्या आधीच, की मॅच स्लो खेळायची, खूप फास्ट मॅच खेळलो तर आपला निभाव लागणार नाही, असे काही प्लॅन्स केले आणि ते आम्ही दरवेळेला वापरत आलो. आतापर्यंत मला वाटतं मी 5-6 वेळेला इराण विरुद्ध खेळले आणि तेव्हा प्रत्येक वेळेला आम्ही इराणला हरवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रणवजी मुखर्जी यांच्या हस्ते जेव्हा तू अर्जुन पुरस्कार स्वीकारला, काय भावना होती त्यावेळी मनामध्ये? अर्जुन पुरस्कार हे स्वप्न राहिलंय. जेव्हा मिळालं होतं, मला अजूनही लक्षात आहे की जेव्हा मी अवॉर्ड घ्यायच्या आधी आम्ही जेव्हा श्री प्रणव मुखर्जी यांच्या समोर उभं होतो, तेव्हा मला अगदी एक फ्लॅशबॅक झाल्यासारखा झाला. ते माझं सगळं अचिव्हमेंट वाचत असताना की कुठून सुरुवात झाली होती आणि आज या अवॉर्डच्या समोर आहोत. अगदी स्वप्नासारखं होतं की आज असं वाटत होतं की कृत्य झाल्यासारखी, की जेवढी मेहनत केली आणि त्याचं आज यश म्हणून आज अर्जुन पुरस्कारापर्यंत पोहोचू शकले मी. अर्जुन पुरस्कारानंतर तुला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला, हा काय प्रकार आहे? काही क्लॉज स्टेट गव्हर्नमेंटने असे बनवले होते की मी रेल्वेसाठी रिप्रेझेंट करत होते, इंडियन रेल्वेजकडनं नॅशनल्स खेळत होते, किंवा फर्स्ट वर्ल्ड कप पण मी इंडियन रेल्वेज थ्रू इंडियाला खेळले. तर त्या क्लॉज मध्ये शिवछत्रपती पुरस्कारामध्ये असे नियम होते की महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, आणि त्यामुळे महाराष्ट्राची खेळाडू असून सुद्धा मला तो मिळत नव्हता आणि अर्जुन पुरस्कार मला आधी मिळाला. बरोबर. आणि शिवछत्रपती पुरस्कार मला त्याच्यानंतर मिळाला. तुझे मैदानावरचे अनेक अनुभव आहेत. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा खेळताना जखमी होण्याची, जायबंदी होण्याची वेळ येते आणि संघाच्या बाहेर बसण्याची वेळ येते, मला वाटतं तुझ्या बाबतीत ते 2 वेळा घडले. 2 वेळा तुझ्या गुडघ्यांना दुखापती झाल्या आणि मला वाटतं ऑपरेशन सुद्धा करायची वेळ आली. तो सगळा काळ एखाद्या सक्रिय कृतिशील खेळाडूसाठी कसा असतो? खेळ म्हटला किंवा कुठलाही प्रकार म्हटला तरी चढाओढ ही येणारच आहे. उतार चढाव प्रत्येक गोष्टींना आपल्याला अनुभव घ्यावाच लागतो. पण मला असं वाटतं की जो इंजुरीजच्या नंतरचा पॅच होता त्याने मला जास्त शिकवलं, जास्त संघर्ष मला त्या काळात करावा लागला आणि त्याच्यामध्ये मी जे घडले ना, त्याच्यामुळेच मला वाटतं आज मी ह्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकले. त्याने जे शिकवलं, जे बनवलं मला, की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मागे वळून बघायचं नाहीये, किती पण हालाकीची परिस्थिती येऊ, पुन्हा एकदा 2 निकॅप नसताना जे मी खेळत होते ते निकॅप घातल्यानंतर पण त्याच स्पीडने मला खेळायचंय, हाच माझा अट्टाहास होता. आणि ते मी पूर्ण करत 4 वर्ष निघून गेले आणि त्याच्यानंतर प्रवास पुन्हा करत 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 मी पुन्हा एकदा वर्ल्ड कप पर्यंत पोहोचू शकले. पण जेव्हा ऑपरेशनच्या नंतरचा जेव्हा इंजुरीज रिकव्हर करून खेळायचा पिरियड आला, त्याच्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला बेस्ट कबड्डीचा काळ मी माझ्या इंजुरीजच्या नंतर बघितला. अभिलाषा, मला सांग, 2013 पासून तू नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कामास आहेस क्रीडा अधिकारी म्हणून. कसा आहे इकडचा अनुभव, कसा आहे? सर्वप्रथम मी नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानेन की त्यांनी मला इथे नोकरी करायची संधी दिली. 2013 पासून 2018 पर्यंत मी भारताचं प्रतिनिधित्व केलं. कोणत्याही कामाचं प्रेशर न घेता मला ते करता आलं आणि आर्थिकदृष्ट्याही मी सिक्युअर झाले नोकरीमुळे. आणि ती एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो एखाद्या कबड्डी खेळाडूला पुढे जाण्यासाठी. अर्जुन अवॉर्ड पर्यंत पोहोचणं, यासाठी फोकस राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही ड्रॉप न होता कंटिन्युएशन मध्ये जर आम्ही इव्हेंट पार्टिसिपेट करू शकलो, मेडल आणू शकलो, तरच तो अवॉर्ड मिळतो. आणि ते पालिकेने दिलेल्या नोकरीमुळे मला सत्यात आणता आलं. सो मी त्यांचे आभार मानते की त्यांनी मला सर्वप्रथम ही नोकरी दिली आणि त्याच्यामुळे आज मी अवॉर्ड पर्यंत पोहोचू शकले, एवढं नाव पुढे घेऊन जाऊ शकले माझं खेळातलं. आणि आज मी तिथे क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा कारभार
माझ्याकडे दिलेला आहे खेळांविषयी, आणि त्याच्यामध्ये मला एक खरा आनंद हा मिळतोय खेळाडूला की जे आम्ही खेळत असताना आम्हाला मिळालं नव्हतं ते आज मला तिथे आम्ही कुठेतरी स्पर्धक होतो, तिथून आम्ही आज आयोजक झालेलो आहोत. तर त्या स्पर्धा आयोजनामध्ये शिबिर आयोजन करत असताना मला त्यांना देता येत आहे, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्या आनंद बघताना मला पण समाधान मिळते की आज मला ते परत माझ्या खेळाला मला परत देता आलं. आता शेवटचा प्रश्न, तू एक महिला खेळाडू आहेस, महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव करत आहेत, त्या कामकाजी आहेत, त्या खेळाडू आहेत, त्या शास्त्रज्ञ आहेत, संशोधक आहेत, पायलट आहेत, इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. या सगळ्या महिलांना तू काय संदेश द्यायला मागशील? अलीकडच्या ज्या नवीन पिढीच्या महिला येत आहेत, मुली येत आहेत, शिकून पुढे काही स्वतःचं नाव करू पाहत आहेत, त्यांना तू काय सांगायला मागशील? मी सर्वप्रथम महिलांना हे सांगेन की आज काही ठिकाणी आपण अनुभवतो की आपण आपल्या फॅमिलीवरती, म्हणजे फॅमिलीमध्ये कोणी असेल, आपले हजबंड झाले, आपले वडील झाले, भाऊ झाले, आपण कोणावरती तरी निर्भर असतो आणि आपण एक्सपेक्ट करतो की आपल्याला तो आदर मिळाला पाहिजे. तर सर्वप्रथम मी महिलांना सांगेन की तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे बिल्स तुम्हाला भरता आले पाहिजेत, आणि हा स्वाभिमान जर तुम्ही जपला, तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलात, तरच तुम्हाला तो आदर मिळेल. तर घर सांभाळणं हे आपली प्रमुख जबाबदारी असते, ती सांभाळून तुम्ही घराच्या बाहेर या आणि तुम्ही तुमच्यासाठी तुमचं स्वतःचं अस्तित्व तयार करा, असं मी आवर्जून सर्वांना सांगेन. आणि ही झाली मुलींची मानसिकता, पण त्याचबरोबर त्या मुलीला सपोर्ट करणारी फॅमिली पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. मी अनुभवलं की घरात मुलगी असेल की तिचं खूप मोठं लग्न करून देणं किंवा कुठल्या मोठ्या घराण्यात तिला देण्यासाठी आपण पैसा जमा करतो, पण मला वाटतं तो पैसा जर तिच्या करिअरसाठी लावला, आपण जर तिचं करिअर बनवण्यासाठी लावला, तर तिला तिच्या पायावरती उभं करण्यासाठी लावला, तर मला असं वाटतं की तिला चांगली स्थळं स्वतः समोरून येतील, तिला निवडायची संधी मिळेल. तर पहिला तिला सक्षम, तिला चांगल्या पद्धतीने निर्भर बनवा, आणि उद्या मग ती तुमचं नाव मोठं करेल. तर दर्शक हो, ही आहे अभिलाषा म्हात्रे पाटील, क्रीडा अधिकारी नवी मुंबई आणि भारताचा अर्जुन पुरस्कार विजेती नवी मुंबईकर मुलगी. आज तिने आमच्या स्टुडिओत येऊन अतिशय उद्बोधक माहिती दिली, मुलींना धीर वाटेल, त्यांची हिंमत वाढेल असं सांगितलं, आणि एकूणच नवी मुंबई आणि भागातल्या ज्या क्रीडाविषयक घडामोडी आहेत त्याविषयी तिने भाष्य केलं. वेगळ्या देशात गेल्यावर तिकडच्या प्रतिस्पर्धी महिला संघांविरुद्ध खेळताना काय भावना मनात असते, पुरस्कार घेताना काय भावना मनात असते, त्यावरही ती मोकळेपणाने बोलली. अभिलाषा, तुझ्या या साऱ्या माहितीबद्दल धन्यवाद, आणि तुझ्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. दर्शको, अभिलाषा म्हात्रे पाटील हिची मुलाखत आपणास कशी वाटली ते नवेशर यूट्यूब चॅनलवरील या मुलाखतीखाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.